राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घाबरले दिन जन सारे, अन्नाविन मरती बिचारे, आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून कान ये भगवंत, झाला देशव्यापी आकांत, अजून कान ये यदुनाथ. लय वाईट चाललंय. काय वाईट चाललंय थोडं काटून सांगतो. हा, ती काय म्हणा, मला जी स्टोरी पटली, आवडली, जी ती मला सांगूशीच वाटती आणि तिला कधी कधी कठीण होऊन जातं. पण जिथं विषय गंभीर, मामा खंबीर, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला सविस्तर सांगतोच आज. गोरखपूर या जिल्ह्यातील शहापूर आणि त्या ठिकाणचं अशोक कॉलनी इथं घडलेली घटना आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन मराठी माणसाने ह्याच्यातून थोडा बोध घ्यावा आणि माता मावल्यांनी बी घ्यावा, नवरं मारणारे बी घ्यावा, एवढं माझी इच्छा आहे. काय झालं, डॉक्टर ओमप्रकाश यादव, एखाद्याचं कसं सगळं चांगलं असलं पण नशीब गांडू तर क्या करेंगा पांडू असं असतं. डॉक्टर डोळ्यांचा चांगलं चाललं होतं, म्हणजे क्लिनिक टाकलं. सिस्टीम अशी होती, डोळं तपासायची फी 200-300 रुपये, तिथून चष्मा लागतोय. आता 40 नंतर सगळ्यालाच +1 लागतो. लगेच चष्मा पिते, त्यात शेजारी चष्म्याचं दुकान त्यांचंच, काही डोळ्यात स्प्रे बी मारायचं म्हणलं तर खाली मेडिकल बी त्यांचंच, इकडून थोडं तिकडून थोडं. एका पेशंट मागं 400-500 तर कसं बी सुटायचं. चांगला धंदा आणि माणसाची काही कमी नाही. 140 कोटी. विषय असा आहे की ह्याचं सगळं चांगलं असताना कोणाला बी वाटतं, पण हा माणूस डॉक्टर होता पण हा बी प्रोफेशनल होता. म्हणजे कसं, काम एक काम, ती कुठं फिरायला जाणे नाही, काय नाही, ती नुसतं असं समजून झाला ही चूक आहे बरं का. पैसे छापायचं मशीन. बायको जर तुम्हाला म्हणली ना कधी, चला किंवा देवाला, चला किंवा त्या लग्नाला, म्हणजे आता त्या बाया समजा घरीच असतात बायका आपल्या, पण त्या जर म्हणल्या ना मन मोकळं करा, चला घेऊन जा ॲडजस्ट करा. हा, एखाद्या पाहुण्यारावळ्याकून मायरला बेरला जाऊन आणल्यावर बघा की बायको अशी मोबाईल का चार्जिंग केलं, खेळणे एखादं चार्जिंग केलं फुल चलतं, लय खुश राहते 4-8 दिवस. बाया मायराला जाऊन आली, तुम्हाला माहिती आहे आतला विषय. गेलं ह्यो माणूस काय करायचा, ओमप्रकाश धंदा आहे की धंदा. 9ला दवाखाना उघडायचा, रात्री 9पर्यंत 9:30पर्यंत, 10ला जेवायचा, 10 ते 5 फक्त घरी. त्यात काय करत असेल ते करते एवढं वाकडं, त्याच्यापेक्षा जास्त लोक नाही. ही त्याच्या किती अंगलट आलं बघू आपण आता. डॉक्टर ओमप्रकाश यादव, डोळ्यांचा डॉक्टर, 2007मध्ये पहिल्यांदा त्याचं लग्न झालं आणि पोरगी निवडली कुठली, सिंगापूर, दुसरा देश आहे. सिंगापूर म्हणजे आपलं इकडं जेजुरीच्या अलीकडे की सासवडच्या अलीकडे ते नाही, ते देश आहे मोठा. आपलीच माणसं होती ह्याचे युपीतली, पण तिचे आईवडील त्या सिंगापूरमध्ये जाऊन स्थायिक झाले होते. लग्न केल्यावर तर ती लहानाची मुठी त्या सिंगापूरमध्ये गेलेली. सिंगापूरचं वातावरण इथलं वातावरण फरक आहे. 5-6 महिने नांदली बाईबळ. ती म्हणायची सिंगापूरला जाऊन डोळ्यात दवाखाना टाक. म्हणलं मला शक्य नाही, मला भाऊ आहे, आईवडील आहेत, ते शेती करतात, त्यांनी मला शिकून डॉक्टर केले, त्यांना सोडून जाऊन माझ्यापुरतं बघणं मला शक्य नाही, जमायचं नाही म्हणली. मग आपलं बी जमायचं नाही बा. 5 महिन्यात घटस्फोट, काय पोरबाळ झालं नव्हतं, राहिलं बी नव्हतं, गेली. म्हणली ते आपल्या हितासारखं नाही. आपल्याकडं कसं आहे, बाया घटस्फोट घ्यायचं म्हणलं की 498, तुझी संपत्ती दे, तुझं सगळं दे, मग मला तू बोगली नाही का, मला आमकं केलं नाही का, लय घाण. तुम्हाला माहिती आहे, एक बाई तर त्या नवऱ्याला काय म्हणली कोर्टात, तुझं तोंड थोडक्यात स्त्रीच्या युनिवनी दिसतं अशी शिवी दिली तिला, तुझं अशा तोंडाचा आहे तू. लय बाया काय बोलत्या सांगता येत नाही, काय बिघडलेल्या बरं का, चांगल्याच आहेत. दिला घटस्फोट, तिने लगेच 0 मिनिटात, काय देणं नाही घेणं नाही, म्हणलं जाऊन दे गाडी बा. ती गेली. हा झाला विदूर, म्हणजे बिगर लागण्याचा. मग कोणाला बी वाटतं की बाबा आपण डॉक्टर आहे, आपण समजा 4-5 हजार रुपये कमावतो, एक आपलं कुटुंब असावा, घरटा असावा, पिल्ला असावा, बायको असावा. आणि इथं परत चालू केला प्रयत्न. आता एवढी चांगली जागा सगळं हे बघितल्यावर एक पोलीस अधिकारी लखनौचा दीपचंद यादव, या पोलीस अधिकाऱ्याने स्वतःची मुलगी त्या दिली कामात. पोलीस अधिकारी म्हणले हुशार राहतात,
कमावता माणूस आहे आणि कुठलं व्यसन नाही, काय नाही, काय नाही, देऊन टाका. ह्या पोरीचं नाव आहे अर्चना. झाले बा अर्चना यादव, ती अर्चना ओमप्रकाश यादव. बाई काय वाईट नव्हती, बाई चांगलीच, पण चंचल मनोवृत्तीची होती. चंचल म्हणजे कसं की फुटाणं करायची पद्धत तुम्हाला माहिती का? फुटाणं हरभऱ्यापासून फुटाणं बनवताना कसं टाकलं किंवा तव्यात पाणी टाकलं ना, चार 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 उडतं, तसं तिचं मन होतं. एका जागावर फ्लॅटमध्ये नेहार बसून ती बाई कसली वळवाळ 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 लई चालू तिची. तिला रोज नवीन आयडिया सुचायची, चला इकडे फिरायला, आठवड्यात दर रविवार इकडे. तसं काही वाईट नाही ते, पण तसं तिचं साकीट पाहिजे होतं, म्हणजे नवरा पाहिजे होता की बाबा ही असं चल अमकं तमकं. ही थोडं चिडचिड करायचं, धंद्यावर परिणाम होतो, व्यवसायावर परिणाम होतो. मुलाला हाय फाय शिकवायचे, असं करायचे तसं करायचे. दोघांचं थोडं थोडं खटकोडायला लागलं. पण तो मला पहिली गेली दुसरी तरी टिकवा, आता डोक्याला ताण नको. जायचा कधी घेऊन तिला, कधी नाही राहायचा, बोलणं चालणं व्हायचं, सगळं व्यवस्थित. चालता बोलता पोर झालं होतं, त्यात काय बदल नाही. लग्न झालं म्हणजे पोरं अशी खेळत खेळत होत्यात. ती पोरगं इतकं देखणं होतं तुम्हाला सांगतो, साक्षात श्रीकृष्णाचा अवतार बा. काय काय मुलं बघा लई देखणी असतात. हा डब्लू नाव ठेवलं, डबलू, लई छान पोरगं, गुटगुटीत पोरगं. ती पोरगं 3-4 वर्षाचं झालं, तोपर्यंत ह्यांची भांडणं पण चांगली चालू झाली दोघाची. किरकिर किरकिर घरात. ती म्हणायची मला वेळ देत नाही, हा म्हणायचा पैसे तुझ्यासाठीच कमावतोय, मलासाठी कमावतोय, थोडं ॲडजस्ट करून घेत जा, प्रपंच ॲडजस्ट असतो. ह्या बाईच्या डोक्यात काय खटका बसला ती पांडुरंगालाच माहीत भाऊ. ती आणि एक फॉल्ट बी होता, तिचं वय कमी होतं, 23 वर्षाचं. आता 4 वर्षाचा मुलगा झाला, 23 वर्षाचं वय होतं. आणि शी चांगलं दुसरं सेकंड मॅरेज म्हणल्यावर 37-38पर्यंत गेलता. मला वाटतं कदाचित शरीर संबंधामध्ये थोडा अडचण आला असेल किंवा काय असेल. आता वय, आता कसं असतं वयानुसार शरीराची ताकद पण कमी कमी होते. 40 नंतर तर काहीतरी एक रोग लागतोच, BP म्हणा, शुगर म्हणा, काहीतरी होतंच माणसाला, संधिवात काही होतं, दिसायला थोडं कमी येणं. मग तिला तिच्या आकांक्षा, तिची इच्छा तृप्त होत नसेल असा माझा एक प्राथमिक अंदाज आहे, सूत्राकडून दिलेल्या माहितीनुसार अशी म्हणतात ना तसा. तिने सांगितलं आपल्याला इथालचा आकडा काढायचा आणि दुसऱ्या नवाट तारव टाकायचा आणि करंट घ्यायचा, असं असतो लोकांचं. मग त्याच्यासाठीचं माध्यम खाऊन पिऊन, नवऱ्याच्या कष्टाचं खाऊन पिऊन बेडवर पडल्या पडल्या मोबाईल उघडला. तिथं आता मोबाईल तुम्हाला माहिती आहे जग कसं आहे. फेसबुकला अकाउंट काढलं की मारण्याच्या फ्रेंड रिक्वेस्ट. हिचं डोळं फार देख नाही, हिने हिच्या डोळ्याचा फोटो काढला फक्त. थंबनेलमध्ये बघितलं, खतरनाक डोळं, बेकार कामी. ती डोळं बघूनच एक पागाळलं. फ्रेंड रिक्वेस्ट, ह्याला चेक कर, त्याला चेक कर, त्याला चेक कर. अजय सिन्हा नावाचा फिरोजाबाद स्वामीनगर या ठिकाणाला शिक्षक आहे, प्राथमिक शाळेचा. तो शिक्षक तर फकाळला बा बघून. फ्रेंड रिक्वेस्ट सुरुवातीला, आणि ते काही लग्न झालेलं नव्हतं शिक्षकाचं, पण परमनंट शिक्षक होता, हे लय महत्त्वाचं आहे. म्हणजे कधी कधी बघा ध्यानात ठेवा, कस्तुरीच्या बिंबीत, हरणाच्या बिंबीत कस्तुरी असते, ती त्याला तपासतीचा असा सुगंध सुटतो, त्या सुगंध पाहिजे वेळ इकडे 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 फिरतं. असं आहे सरकारी कर्मचाऱ्यांचं. आज कित्येक बेरोजगार तरुण आहेत. कालच मला एक जणाचा फोन आला, मला आर्मीत भरती व्हायचं झालं नाही, आता मला महिलांचा मसाज करायचा, मसाज सेंटर करायची आयडिया द्या. काय करायचं, बेरोजगार, मी बेरोजगार आहे. तसं इथंसुद्धा ह्या शिक्षकांना अशी सरकार नोकरदार आहेत, महसूलचे अधिकारी असतात, डिपार्टमेंट पोलीसचे असतात, कुठला विभाग घ्या, पाटबंधारे असेल, आरोग्य विभाग असेल, ह्यांना स्वतःची कस्तुरी कळली पाहिजे. ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची तुमची नोकरी. महिन्याकाठी ठराविक इन्कम देणारी नोकरी जर तुमची गेली, आणि ती जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, लहान कच्च्या बच्चांसाठी. ही वळवळ आहे ना, ही त्यांनी जास्त करायची नाही. वळवळ अंगलट आली तर पहिल्या स्टार्टला नोकरी जाते. माझी अजून विनंती. तुम्ही काय असे रेडीमेड परमेश्वराने घडलेलं नाही आहात. त्याच्यात आईवडिलांचा सहभाग आहे, बहिणीचा आहे, भावाचा आहे, लग्न झाल्यानंतर थोडा बायकोचा आहे, ती बी टिपण बनती, दाबात देती, तुझी कपडे धुती, तुझं भांडी धुती, डुंगान धुती, काय सांगायचे. यांना कळलं बाई ही माझंच लय झाला आहे सध्या, मला पकडून मी हे मी ते, मी आज वॅगनार घेतले दुनियामध्ये. कायला वॅगनार घेतो तू, काय नको घेऊ तू,
तू फक्त नीट जग भाऊ. तुला तू आकडायला प्रयत्न केला ना, तुझं परफेक्ट वाटोळ आहे बघ. आता ही नोकरीवाले वाईट स्त्रियांच्या सध्या रेंजमध्ये टार्गेटमध्येच आहे बा. शिव एकटाच जातोय व्हॅगनारने, मग याला हात करते सेंट मारून. सावध ध्यानात ठेवा, हा जो शिक्षक आहे अजय सिन्हा, याचं तिचं टॉकटिक जर बा चालू. हाय हॅलो, तू कुठली मिटली, थोडं त्याला वेगळं असतं, ओळख असते, आमका असतं. वाढता यांचा विषय असा झाला की चॅटिंग कव्हर करायचं, तू माझं चाटिंग करायला ये, चाटाचाटी करायला ये, असलं चॅटिंग. म्हणला येतोच, रेल्वेनीच येतो म्हणला. म्हणली कुठे येतो, सेफ जाग्यावी, सेफ. लाफड्यांचं वाल्यांचं दिमाग लय भारी चालतं. म्हणली मी नवऱ्यासंग भांडणं करते आणि एक 8-10 दिवस माझ्या माहेर जाते. तिचं माहेर तिथून 60-70 किलोमीटरवर. तिथं तू ये. माहेर एकदा गेली, आईकडं पोरगं द्यायचं, ते W4 वर्षाचा. ही मोकळीच झाली. आणि माहेर तुम्हाला माहिती, पोरींना जास्त विचारतात नाही. माझी एक मैत्रीण त्याला भेटायला आली, नवरा विचारीन, सासू विचारीन, सून विचारीन, सासरा विचारीन. माहेर गेलं कोणी विचारत नाही तिला. हां, ती एक प्रेम असतं भावाचं झालं, आईबापाचं झालं. मैत्रिणीला भेटायला गेली, दुनियाला भेटली. लॉजमध्ये जाऊन असा रगारा कार्यक्रम राबवला. आता ही 9-8-27चं शिक्षक, 27चं, आणि ती 22-23. साकीट कसं परफेक्ट, सुलेशन नाही लागत, लिकीज नाही, काय नाही. असं किती प्रेशर येऊ द्या, 10 HP मोटर असू द्या, लिकीज काय नाही, पाणी सनाट पुढं. ती शेतकऱ्याला माहिती. आईला म्हणले जुळल्या गाड्या. ती तिच्या त्या जो अजय सिन्हा, त्याचं ते टायमिंग, त्याचा फोर प्लेची पद्धत, आफ्टर प्लेची पद्धत. हां, नुसता 3 बोटं नुसती केसात घालून जरी फिरवली तरी आफ्टर प्ले चालू होतो. लक्षात घ्या, माझं येड्याचं ऐकायचं तुमचं कल्याण होऊन जाईल. हां, आणि बरेच जण काय करतात, सगळा विषय संपला पाटकुनी त्या बायाला टाकून द्यायचं की इकडं पळा दुसरीकडे झोपायला. तर ऐकत विषय असा आहे की थोडंसं कुचंबना होते तिची. ह्युमन सायकोलॉजी हा फार वेगळा विषय, लोकांच्यापर्यंत जातच नाही हो. आणि लफड्याला आपले जे सांगणारं कुणी नाही माझ्याशिवाय काय करू, आम्ही तोंडासून जायला लागलो. माझं ऐका, हिथं काय परिस्थिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट केल्यामुळं त्या स्त्रीच्या मनावर कब्जा, त्याला मेंटली कनेक्शन म्हणतात. नवऱ्याचं तुटलं, याचं जुटलं बा. पण हा ठोकेकर आहे, याला काय कुठली मान्यता नाही. मान्यता कधी मिळती, लग्न झाल्यावर. बरं तुम्ही रजिस्टर करा, देवळात करा, पळून जाऊन करा, पहिला घटस्फोट घेऊन करा, त्याला माझं मान्य. तुम्ही काय देईन जागा बा. हा नाही पटत तुला, ते बिचारला सोडून दे. इतकी बाई कनेक्ट झाली. म्हणली थांबा, आता तू आणि तूच, दुसरं कोण नाही म्हणला, फक्त तूच. ठीक आहे बा म्हणला, मला पण तेच पाहिजे. हां, मी शिक्षक आहे, मी कुठलाही प्रोग्राम असा इझी सॉल्व्ह करतो म्हणला. खडू फक्त हातात पाहिजे माझ्या. आपल्याला बोलायचा की नाद आहे, आपल्याला एखादी गोष्ट पटून द्यायचा नाद आहे, म्हणून तर मी शिक्षक आहे. आता याला एवढं कळायला पाहिजे, दुनियाला शिकवता हुकावा होतला यालाच कळलं नाही. कारण हा नाद वाईट आहे, त्याला पुढच्या परिस्थितीची कल्पनाच नव्हती. तो मला सांगतो, ह्यांचं तिथं 8 दिवस राहून ही आली परत सासरी नादायला. शनिवार रविवार ह्याचा फिक्सच ठरलेला. शनिवारी सुट्टी झाली, शनिवार रविवार सुट्टी असायची, कधी जोडून येतात बघा, सोमवारी सुट्टी. याचा शिक्षणाचा पगार बराचसा खर्च व्हायला लागला इकडे. ते काही पगार खर्च नसतं, येतं नाही, 60-70 हजार तो मोकळ्या मानाने. आणि 10-20 हजार काय फरक पडत नाही. की तिथून ती दांडकं टाकायचं रेल्वेनी, रात्राच मुक्कामाला यायचा. घरी सांगता येतं, आईवडील होते, त्याला काही लग्न झालेलं नव्हतं, त्या ठोके खर्च. मीटिंग आहे, ते BDOनी बोलावले, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावले, शिक्षणाधिकाऱ्यांनी बोलावले, मीटिंग आहे. आणि ती इलेक्शनचं मला ड्युटीला आहे, असं आहे तसं आहे, लाख लफडी. आलं रंगारंग कार्यक्रम हिच्या शहरात स्वतःच्या. आता ही जी लय दिवस चाललं नाही. शी म्हणली कशाला ती 1,500 हजार रुपये 2 तासासाठी घालवतो, एक काम कर, माझा नवरा असा आहे की सकाळी 9ला जातो, संध्याकाळी 9 शिवाय येत नाही, तू घरात यायची ना रंगारंग कार्यक्रम आमच्या बेडवर करून ना. 2-3 खोल्या होत्या फ्लॅटमध्ये, 3 मजली इमारत होती भाड्याच्या ह्याच्यात. आलं आहे म्हणे डब्ल्यूची अडचण आहे, ते माझ्याकडे लागलं, दुसऱ्या खोलीत मी त्याला झोपावते, तू ये बिंदास. घरात कार्यक्रम झाला, याला म्हणतात सैलपणा, अनैतिक संबंधातला सैलपणा, लाफड्यातला जाफड्यातला सैलपणा आला की घटना घडते काहीतरी. झालं भाऊ. तिथून घरी त्याला काय बाबा बाई बोलेन दल आले, तसा प्रकार. ह्या ठोकेकर अजय तिथं यायला लागला. यांनी असा निर्णय घेतला, नवऱ्याला काही माहिती नव्हती, कळलं नव्हतं काही नव्हतं.
म्हणले असं होऊ शकत नाही का? ही अर्चना म्हणली, अर्चना यादव, अजय सिन्हाला, की आयुष्यभरासाठी आपण एकत्र येऊ शकत नाही का? म्हणलं येऊ शकतो, त्याला काय तर सोपं आहे. म्हणली एक काम कर, नवऱ्याला संपव बा माझ्या. मग म्हणतो अरे मला मी मोठे मोठे गणिताचे प्रॉब्लेम सॉल्व करणारा माणूस, याला कसं संपू? नाही नाही, हा प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल बा, हे प्रॉब्लेम, ही गणित सुटानाच. हां, ही गणित सोडव बा तू, नाही तर मी नाही बा तुझी. ते तसं काय करू नको बा, तुझ्यासाठी काही पण. ती नोकरी गेली झाटमारी, ते आईबापाचं संस्कार गेलं झाटमारी, तू गेला झाटमारी, पण योनीसाठी काही पण. ही बी काय लग्नाची नाही ठेवलेली बाई, याला अक्कल पाहिजे ना. माणूस चुकला की चुकलाच. हा म्हणला ठीक आहे, कधी कार्यक्रम करायचा? तिने तारीख दिली 20 जानेवारी, ये तू. 20 जानेवारीला त्याला बोलावला. ते डब्ल्यू एका खोलीत आपल्याला होता, त्याला तिने बेडरूममध्ये लपून ठेवला. बघा बाई किती खतरनाक आहे, बेडरूममध्ये लपून ठेवला. आणि नवरा पार्टीला गेला तर बाहेर, जवळपास पार्टी होती, म्हणजे वाढदिवस होता कोणाच तरी. तिथून तो 11 साडे11 आला. म्हणलं मी जेवण करून आलो आहे. म्हणली झोपा. ते झोपला. तिथं 1:15च्या आसपास. आता इथं परिस्थिती अशी आहे, डब्ल्यू आणि बाप एका बेडवर झोपलेली आणि दुसऱ्या खोलीत ही झोपली होती. काय भांडणं तर नसल्या तर मध्ये तुम्हाला मध्ये लांब झोपतात, लांब, जवळ यायचं नाही, नाही तर असं, नाही तरच या, नाही तर नाही नाही, असं बी असतं लोकांचं. लय म्हणजे नवरा बायको आहेत पण लय वेगळं असतं बरं का, कार्यक्रम लय वेगळा असतो. ते ठोकेकर घेऊन ती 1:15 वाजता खोलीत शिरली. आता बेड आहे तिथं, परिस्थिती अशी, बेड भिंत, भिंती शेजारी बेड. पोरगं खाली झोपीत पडू नये म्हणून बापाने काय केलेलं, भिंतीच्या बाजूने डब्ल्यूला झोपावलेलं 4 वर्षाचा, आणि तो अलीकडं झोपल्याला. मोठा माणूस काय पडत नाही, पण बारीक पोरगं पडू शकतो, डोक्याला लागू शकतो, म्हणून त्यांनी पोरगं सेफ. आणि बापाची भूमी कायम तुम्हाला माहिती आहे, पाखाडं असं आपलं कुटुंब. तिथेच झोपलेलं. हिने त्याच्या हातात, त्या अजयच्या हातात हातोडा दिला. गेलं जवळ, ती असा जोरात हिथं मेंदू ठाण कुणी हातावून, मेंदूतच एवढा खड्डा पडला वरून. कोंबडी कॉकल्या आणि कॉक कुणी आवाज काढला असं, बाकी त्याला मेंदूवर डायरेक्ट आघात आहे. दुसरा तिसरा 4 गाव टाकले, पण ती थरथर 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 का पण तिथंच बाबा ते खालास. आता त्या आवाजाने, रात्रीचं काय कोण लाईट लावत नाही, 0 बल्ब चालू होता, रात्रीच्या आवाजाने ती डब्ल्यू झालं जाग. आता 4 वर्षाचा पोरगा हा खुश झाला, संपला बरं का, असतंच चाल म्हणजे जा बाहेर, तू बाहेर त्या रूममध्ये जा. ते त्या रूममध्ये गेला. पोरगा असं 2 पाय पालथं झोपलं होतं, ती उठलं. त्यांनी बाप असा थरथर थर कापताना त्याचं रक्तन बिकतं त्या उशीवर, त्याला काहीतरी वाटलं असं, त्याला काय रक्त बिकतं कळायचं 4 वर्षाच्या पोराला. पण त्यांनी इकडं बघितलं, त्याची आई उभी होती, त्याला बरं वाटलं. त्याचं ते बोबडं सर मम्मा 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 करत ते आईजवळ आलं. ते हां बेडवरच चलत आईजवळ आलं, त्याचा हात त्याने पसारलं. जिथं विसवायचं ते त्याचे स्वर्गापेक्षा मोठं स्थान, आईची कूस. आईने उचललं, खाली ठेवलं, मम्मा मम्मा. आणि त्यांनी त्या आईच्या 2 पाय होतं आणि त्याच्यावर जी साडी होती प्रकार होता, त्याला असं धरलं. तर ती आई पोरगं फिरवलं तिने. पदर माहिती आहे का तिचा, पदर, आईचा पदर. लहानपणी कधी शेबड असा खाकरा असा पुसणारा पदर, आंघोळ करून झाले की डोक्यातलं पाण्यासाठी असं 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 करणारा पदर, आईचा पदर. त्या आईच्या पदराने तिने त्या डब्ल्यूला, चिकटलेल्या डब्ल्यूला उरफाटं धरलं. त्याच्या गाळ्याभोवती तो पदर टाकला आणि काचकाटून आवळला. ओ ओ काय चाललंय हे जगात, काय चाललंय बघा तुम्ही. पांढरं डोळं ते पोरगं मारलं तिने. का तर 4 वर्षाचं पोरगं बोलतं होतं ते. रांडांनी वाटोळं केलं. ह्या जगात जगण्यासारखं काही नाही, तुम्हाला सांगतो, अजिबात काही नाही. असं नी चावलं तयार असताना तर आमच्यासारख्या डोंगरांनी असं वाटतं मरून जा, काय नाही, नालायक दुनिया निघाली सगळी. असं कुठं असतं का, मला सांगा बरं. इतकं सोन्यासारखं पोरगं मारून टाकलं. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, ती मारल्यानंतर ती दलिंद्रीबाई बाहेर गेली आणि त्या ठोकेकरला सांगितलं, हे बघ तू काय कर, बाहेर मी ह्या खोलीत झोपते, त्या खोलीला पण कडी लाव, ह्या खोलीला पण कडी लाव आणि जा निघून. महिनाभर काय माझी गाठ घेऊ नको. चालतंय. तू गेला.
दुसऱ्या दिवशी हिने 8-9 वाजता दरवाजा ठोकायला सुरुवात केली. खालच्या वरच्या बिल्डिंगमधलं कोणतरी काम करून असताना काय झालं तिचा दरवाजा उघडला. नंतर याचा उघडला. सगळ्यांचे साक्षीदार म्हणतात त्याला. सगळ्यांनी बघितले बाबा ही नवरा आणि पोरग मरून पडलेलं आतमध्ये. लगेच पोलिसाला फोन केला. पोलीस आले. शहापूर पोलीस स्टेशननी ते आले बघतात तर सगळी म्हणतात अगं ते बाईचा दरवाजा आम्ही उघडला, ही या खोलीत होती आणि ही मेल्यात बुवा. पोलिसांनाही असं वाटलं एक आई मुलाला नाही मारू शकत, ती बी 4 वर्षाच्या. हा काय प्रतिकार करणार नाही, नक्की चोर. आणि यांनी जाताना एक हे केलं, तुम्हाला सांगत राहिलं, कपाट उघडलं होतं, दागिने पैसे दिले होते. काय असते 60-65 हजार रुपये दागिने बिगिने का चोरीचा बनाव ठोक्याकर दिले होते त्यांनी, उघडं चोरीचा बनाव केलेला. आणि पोलिसांनी बघितलं सगळं ठीक आहे. पण ते पोलीस आहेत ना दादा हो, असं नाही ना चालत. ते डोकं चालतात काय झालं असन, काय असन, कोण असन, काय असन, कसं असन. मग सहज सिव्हिलन्सवर हिचा नंबर टाकला त्यांनी आधी. दुसरं कोणी तिथं सगळे मरणाचे कॉल हाय आणि हॅलो, कवा चाटतो कसं चाटतो यांचं बघायला मिळालं त्यांना. म्हणली ही अवलाद आहे, उचला काय त्याला. ही दलिंद्रीबाई उचलली, व्यवस्थित केस बांधून कोर्टात दाखल केली. तो रताळ्या लेथा उचलला, ते बेकार जोडते शिक्षक ते उचललं. दोन्ही अटक केली. आता मेन अजून पडताळणी केली, तिसरा काय आढळलं नाही. कोण 2च आरोपी. हे चाललं मुकादमा, म्हणजे त्याला थोडक्यात केस चालले त्यांच्या. आणि तारीख आहे 17 ऑक्टोबर 2020. या दिवशी कोर्टाने न्याय म्हणजे त्यांना सजा सुनावली. 16 वर्षाची सक्त मजुरी विदाऊट बेल, म्हणजे त्यांना जामीन विमीन काय नाही. 16 वर्ष आतमध्ये ते आतमध्ये गेली. ह्या घटनेचा संदर्भ आजच्या तारखेपर्यंत ध्यानात ठेवा. पुढं काय होतंय. ह्या बाईनी 7 वेळा अप्लाय केला त्याला भेटण्यासाठी. कोणाकडं जेलमध्ये टाकल्यानंतर त्या ठोकेकरला भेटण्यासाठी 7 वेळा अप्लाय केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिचा स्वतःचा बाप पोलीस अधिकाऱ्याची पोरगी होती ती. त्याचा बाप आई कुठलाही नातेवाईक ही घटना घडल्यापासून तिला अटक केल्यापासून तिला जेलमध्ये भेटायला गेलं. 2020मध्ये गेलेली बाई 2025 आहे. आत्ता गेल्या महिन्यात एक घटना घडली म्हणून ही स्टोरी तुम्हाला सांगितली की त्या बाईच्या बाबतीत की तिथं 2-4 वर्ष राहिली होती ती जेलमध्ये. भेटायचा प्रयत्न केला प्रियकराला, भेट दिली नाही. कारण काय कुठला मोटिव्ह नाही किंवा तिचा नवरा नाही काय नाही. प्रियकरला आणि ठोकेकरला भेटायला कोर्ट परवानगी देत नाही. सगळे हे नाकारलं. भेटायला कोण घरचं येत नव्हतं. ती खालच्या ज्या बाया आहेत ते बी आयाच असते ना, म्हणजे बाया म्हणजे कसे की ते आरोपी बाया, गुन्हेगार करणाऱ्याच. कोण काय दारू किती, कोण कशात बी आलेल्या. म्हणले तू सगळं तुझी हिस्ट्री जाणून घेतल्यावर नाही हिस्ट्रीत कळती, कुणाकडून जेलरकडून कळती किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून, पोलीस हेड कॉन्स्टेबल महिला असते तिथं त्यांच्याकडून कळती की कोण कोणत्या गुन्ह्यात हात आलं आहे. त्या बाया तिला म्हणायच्या तू पोरगं का मारलं 4 वर्षाचं. ही उघडटवाणी आवला त्यांनाच म्हणली मी काढलं होतं, माझं मी वाढवलं होतं, मी मारलं, ते वापस काय केलं. त्या बायांनी आतकी फाटली. त्यातल्या एका बाईला, आता ती आई असन, तिला कधी त्या मुलाबद्दल जास्ती असन बघा, नियती कशी काम करते कशी. त्या बाईनी ते खायचा जो त्यांना काय असेल चमचा असन, चमचा उलटा धरला आणि ती मला तिच्या डोळ्यात खोपा, तिचा डोळाच फोडून टाकला ह्या अर्चना यादवचा. ही घटना गेल्या महिन्यात घडली, जूनच्या 3 तारखेला. म्हणजे बघा नियती काय. आता एकच डोळ्यांनी, आता कुठे संदर्भ जी डोळे देखणे म्हणून हा प्रियकर ठोकेकर घेतला बोखंडी आणि ती सोन्यासारखं पोरगं मारलं. नवरा तर काय ती रेसमधलाची, त्याचा काही विषय नाही, काही जागणं. ह्या विषयी तर मरणाची मारायला सुरुवात झाली. आता ते रोज आठवड्याला मारामारी चालू आहे. नवरा मार स्पर्धा या बायांचं सांगू नका मला काय. त्याच्यामुळं मला एक प्रश्न माझ्या आत्म्याला असा पडतो की बाबा असा विचार त्यांनी केला आणि ज्यांना ह्या नवरा आहे तुम पुढं मारायचा त्यांनी डोक्यात ठेवा. सरळ कायदेशीर घटस्फोट घ्या. ती जगन तरी ना, 2 टाईम खाईन तरी बिचार. त्या पोराचा सांभाळ केला असता. तिला इतकं सोपं होतं. वकील आणि नावं त्याला हे काही देता येतात. कोर्टात तुम्ही जाऊन काही थांबा, बाया डायरेक्ट म्हणतात आवडा कोर्टात बरं का. नवऱ्याला काय म्हणतात माहिती आहे का, हा माझी शरीराची भूक भागवू शकत नाही, याची चुंगी बारीक आहे, हा छक्का आहे, अशी स्टेटमेंट करतात. त्या नवऱ्याला काय वाटतं असेल बागा. मग हे पत्नी पीडितांचं हे वास्तव आहे, असे स्टेटमेंट त्याची बायको देती. मग काय त्याचा
किती साप इंगळ्या डसत असते त्याला, अवघड आहे जगाचं. त्या पोराची जबाबदारी द्यायची, त्या बाईने सरळ मोकळं व्हायचं होतं. झालं असताना त्यांनी एक गट ऑर्डर दिलाच होता, दुसरा दिला असता. ती कामेलही सुद्धा त्याला कळलं नाही, सगळ्यात दुर्दैव, काही कळलं नव्हतं त्याला. दुसरी गोष्ट, आणि मग ही शिक्षक धरायचा, मग रातून दिवस याच्या बोकाडीत राहायचं तिथं. एक गणित सोडवलं की एक शॉट हाण, एक गणित सोडलं एक शॉट. तुझं काय असं तुझ्या पद्धतीने जगणं, पण यान लागा मारी तू. अशा नीच अवलादी जगात हे कलियुग आहे. याच्यापासून जर सुटायचं असेल ना, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, जय बाळूमामा.